स्वामीनारायण नाही सर्व सुखाच्या सुखराशी संत चरणी भुक्ती नाही सर्व सुखाच्या सुखराशी संत चरणी भुक्ती तिथे भुक्ती आणि मुक्ती. आणि शेवटी असं आहे की एका जनार्दनी सुखाने पारते, एका जनार्दनी पार नाही सुखा, म्हणून देव भुगाला दे. वैष्णव लोका नाही असं आहे ना? नाही देव भुगाला दे का देखा याच्यातला जे अळवून देना मुद्दा मी का सोडवायचा प्रयत्न म्हणजे काय पूर्ण घेतला की देव भाळला. देव भाळणं सोपं आहे का महाराज सांगा? ते एखादा माणूस एखाद्या बाईवर भाळणं म्हणजे ते काही डुस असते पण तो भाळतो ते जाऊ द्या ग्राम्य उदाहरण. पण देव भाळलाय आणि कोणावर भाळलाय? कोणावर भाळला? भक्तावर. का बरं? की त्या ठिकाणी असं सुख मिळतं असं सुख मिळतं त्याच्या सुखाला पारच नाही. मग असं संतांचं महात्म्य आहे की जे महात्म्य देवाला सुद्धा आकळत नाही. मी तर पामर आहे कीर्तनकार म्हणून उभा राहिलो पण मला संतांचं महात्म्य वर्णन करता येईल का? देवालाच जे करता येत नाही ते मला कसं करता येईल? त्यांचा महिमा काय वर्णो मी पामा, त्यांचा महिमा काय वर्णो मी देव येऊन राहतो त्यांच्या घरात असलेल्या सुखाला भाळतो त्यांची नाही ती सेवा करतो. मग आता देव जिथे सेवा करतो देव जिथं नतमस्तक होतो तिथं अजून संतांचा काय वर्णन करायचा राहिलाय? देवापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. श्रेष्ठ तर श्रेष्ठ अतिश्रेष्ठ म्हणजे स्वतः परब्रह्म स्वरूप असलेला श्रीकृष्ण भगवान सेवा करतो. त्याच्या घरात येऊन पत्नीसह येऊन राहतो लक्ष्मीसह आणि वृद्धी सिद्धी त्याच्या दारात उभे असतात त्या भक्ताच्या पुढे संतांच्या पुढे. असं संतांचं मान्य. वृद्धी सिद्धीचं काय प्रमाण आहे? दारात येऊन उभा राहिला देवा ऐके ही विनंती म्हणजे नको रे ही मुक्ती तया इच्छा गती ती सुख आगळे. तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात देवा मला हेच पाहिजे काय मोक्ष पण नको. देवा ऐके विनंती माझं नको रे मुक्ती तया इच्छा गती हीच सुख आगळे. त्याला इच्छा गती आहे त्या मोक्षाला. मोक्ष मिळेल तर त्याच्या मनात इच्छा आली त्या साधकाच्या की नको हा मोक्ष तर तो परत जन्म घेईल परत देवाच्या भक्तीसाठी सुख दुःखात अडकेल मृत्यू लोकात येईल. कारण देवाची भक्ती मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे. मोक्ष इच्छागती त्याच्यात. दुसरं चरण या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा घरी वृद्धी सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठती. तिसरं चरण नको वैकुंठचा वास त्या सुखा असे नाश. वैकुंठच्या सुखाला नाश सांगितला तुकाराम महाराजांनी. नाश आहे त्याला. आणि म्हणून आम्हाला वैकुंठचं सुख नको. आम्हाला सुख कसं पाहिजे? न नाशणार सतत टिकणार ते आहे ब्रह्मरस अधिक नामरस. भगवंताचं नाम आणि भगवंताचं प्रेम एकत्रित केलं की तो ब्रह्मरस होतो. आणि पुढचे चरण आहे नको वैकुंठचा वास त्या सुखा असे नाश. अद्भुत रस कथा काळी नामाचा. तुका नामाचा महिमा तुझ्या नकडे मेघश्याम. तुकाराम महाराज म्हणतात नामाचं महत्व इतकं आहे की मेघश्याम म्हणजे श्रीरामाला सुद्धा त्याचं नामाचं महत्व
कळू शकतो. तुझ्या नामाचा महिमा नामाचा महिमा तुझ्याकडे मेरे श्यामा, तुका म्हणे आम्हा गोड जन्म यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात माझा जन्म गोड आहे आणि मी कशासाठी घातलाय, नामाचा महिमा अनुभवण्यासाठी. म्हणजे सर्वश्रेष्ठ काय असेल तर नाम आहे. त्या नामामुळंच संत पदावर आरूढ होतात आणि त्या नामामुळंच संत प्राप्त होतात. त्या नामामुळंच देव आकारला जातो आणि त्या नामामुळंच देव त्या संतांच्या घरी सेवा करतो. आता दुसरं सांगतो आणखी. विठाला 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 आता बघा संत काय म्हणतात. तुकाराम महाराज काय म्हणतात देवाला, संभाषण ऐका. म्हणजे त्यांचं महत्व संत काय असतात तिकडे. आम्ही मागवायचे नाही तुझ्या पाशी, जरी तो भीतोशी पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला, पांडुरंगाला, उपास्य दैवताला, की जे त्यांना प्राणापलीकडे प्रिय आहेत. आम्ही मागवायचे नाही तुझ्या पाशी. हे देवा, विठ्ठला, पांडुरंगा, आम्ही तुला काहीतरी मागावं असं तुझ्या जवळ नाहीये. आणि तू घाबरून राहिलाय की हा काहीतरी मागेल ना आपण काय द्यायचं बाबाला. आणि तसं घाबरू नकोस, आम्हीच तुला काय मागत नाही, कारण आम्हाला जे पाहिजे तेच तुझ्याकडे नाही. आम्ही मागवायचे नाही तुझं पाशी, जरी तू भीतोशी पांडुरंगा. पाहे विचारून आहे तुझं ठावी, आम्ही झालो नावे तुझ्या एका. बघ तू तुझ्या मनाला विचारून बघ. आम्ही मागवायचं नाही तुझं पाशी, जरी तू भीतोशी पांडुरंगा. पाहे विचारून आहे तुझं ठावी, तुझ्या मनाला तू विचारून बघ, तुला ठाऊक आहे आम्ही झालो नावे तुझ्या. आम्ही तुझं नाम घेतो आणि आम्ही झालो समाधानात आहोत. आपण काही मागतो म्हणजे समाधानासाठी मागतो. आपण जे मागतो त्याने दिल्यानंतर आपल्याला जर समाधान झालं नाही तर आपण आणखी मागतो, परत मागतो, कुठपर्यंत समाधान होईल. तर ते म्हणतात मी जर समाधानात राहील तर मी तुला मागूच कशाला. आणि समाधान कशामुळे झालं, तुझं नाम घेतल्यामुळे. मग तुझं नाम काय तुम्हाला दिलेस का, नाही, मीच माझं घेतलं आणि समाधान आहे ते. वृद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, आम्हा ते पौल भक्ती पुढे. अरे देवा, आमची भक्ती पुढे ते तुझं जे वृद्धी सिद्धी आहे, मुख्य भांडवल तुझं काय, वृद्धी सिद्धी. तू कोणाला काय काय दिलं, विभीषणाला राज्य दिलं, नंतर ध्रुवाला आढळपद दिलं, अजून उपमन्यूला क्षीरसागर दिला. बघा देवाने कोणाला काय दिलं. उलट नामदेव महाराज काय म्हणतात, घेशी तेव्हा देशी, असं तू आहेस. पण संत तसे नाही, संत काहीच घेत नाही पण देतात. देव मात्र घेतल्याशिवाय देत नाही. एवढा देव द्रौपदीवर प्रेम करणारा, द्रौपदी एवढी मोठी त्याची भक्त. आणि ती ज्यावेळी संकटात सापडली आणि त्यावेळी जो तो धावून आला वनात असताना, ज्या वेळेला दुर्वास ऋषी आले शिष्य घेऊन, जीव घालायचा प्रश्न आला आणि रात्रीच्या वेळेला ती ताटली दूर ठेवलेली. आणि त्यावेळी श्रीकृष्ण भगवानाने लगेच द्यायचं ना काय ती मागते ते अन्न वगैरे, नाही दिलं ना त्याने. तुळशीचं पान मागितलं, ते जोडणे असं तिला वाटलं, पण ते ताटाला चिकटलेलं होतं. तेच निमित्त त्यांनी केलं, तेच खाल्लं, त्याने ढेकर दिला आणि ते सगळे जीवन तृप्त झाले. म्हणजे घेतल्याशिवाय तो देतच नाही. संतांचं तसं नाही, ते त्यांना तुम्ही काय देणार. आपण म्हणतो बाबा संतांना काहीतरी दिलं, असं आलंय श्रीमंती, मग त्याची गुरुची
सेवा केली म्हणजे पैसे आणखी दिले कोणी सेवा अशी सेवा. अरे तुम्ही जे दिलं ना सद्गुरूला ते पैसे दिले म्हणून ते काही पैशाने कोणी जन्माचं सुखी झालाय का? पैशाचं सुख हे फक्त त्या जन्मापुरतं आहे. श्रीमंताचं सुख आपल्या आयुष्यापर्यंत, पुण्याचं सुख कल्पापर्यंत आणि शुद्ध पुण्याचं जे सुख आहे ते कल्पकल्पात संतांची संगती मिळते. तर हे जे मी सांगतोय ते जे संतांचं महात्मा सांगतोय ते देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. इतकंच नाही तर श्रीकृष्ण भगवान भागवतात सांगतात, माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे निमजदार, या लागे भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावाय. भक्त चरण रण वंदिता मध्ये केवढी आली पवित्रता, माझे पायवणी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. अर्थ सरळ सरळ आहे. भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी जे पवित्रपण आहे ते भक्ताच्या मुळे आहे. माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे मदत. या लागे भक्ता मागे मी आपण दहावे चरण रेणू वंदावे. आणि त्यांच्यामुळे मला पवित्रपणा असल्यामुळे आणि तो पवित्रपणा टिकावा म्हणून मी भक्ताच्या माग माग धावत असतो की त्याचं चरण रेणू माझं अंगावर पडावं. माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे मजा आणि आला की भक्ता मागे मी आपण दहावे चरण रेणू वंदावे. भक्त चरण वंदिता आणि ते धावून पाठीमागे धावून त्याचे चरण महाराज मला मिळाल्यानंतर मी त्याला वंदन करतो. भक्त चरण वंदिता मध्ये केवढी आली पवित्रता, किती पवित्र झालो तर माझ्या पायामधून निघणारी जी जान्हवी नदी आहे ती जान्हवी नदी माझ्या पायातून उगम पावते आणि ते उगम पावलेले ते पाणी शंकर भगवान डोक्यात घेतो. माझे पायवनी वाहे माता जाण तत्वता सदाशिव. अशा प्रकारे देवाला पवित्रपणा देणारे भक्त म्हणजे संत असं त्यांचं महात्मा या ठिकाणी मी वर्णन करतो. आणि इथं ती सेवा केलेली सेवा गुरुमाऊली चक्कराय महाराज, गुरुमाऊली अशोकानंद महाराज यांच्या चरणी, तसंच आपण सगळे भक्त भाविक असल्यामुळं आपल्या हृदयात तेच विराजमान असल्यामुळं आपल्या चरणी ती सेवा अर्पण करून इथंच विराम घेतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, नागराज माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, नागराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय आपण मुलाने फुलं टाकू नंतर आरती करू. असं टाकू काय नाही कोणाला काय नाही सरळ असं. आम्ही जात तुम्ही कृपा सुधारे, आम्ही जात तुम्ही कृपा सुधारे, आम्ही जात तुम्ही कृपा सुधारे, आम्ही जात तुम्ही कृपा सुधारे. साकारे विनंती माने, साकारा सदावे विनंती माने, साकारा सदावे विनंती माने. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. श्रीगंगा बोलवे, श्रीगंगा
काही न मागू दे तुका म्हणे आता उदार तू होय मजदे कृपाई संताची या तुका म्हणे आता सिनरवेचे मजदे आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय गुरु समर्थ अशोकानंद महाराज की जय 2 मिनिटं खाली बसा एक निवेदन आहे. दत्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी महाप्रसादाचा जो खर्च आहे तो अशोक घुसाळे आणि बीबीताई घुसाळे यांनी उचललेला आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप सर्वांच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच आजच्या महाप्रसादाचा खर्च हा वाकुडीचे सगळे भाविक भक्तांनी उचललेला आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. माईंचे आणि अशोकराज महाराजांचे त्यांना खूप खूप आशीर्वाद. त्यांचं प्रापंचिक पारमार्थिक उन्नती होत राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 2 मिनिटं. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी आज सद्गुरु समर्थ चंपावणे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जमलेल्या आलेल्या सर्व भाविकांचे साधकांचे गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटीलच्या वतीने हार्दिक आभार व धन्यवाद. तसेच आज आपल्याला भरतानंद महाराज सांगळे महाराज यांनी अतिशय सुंदर कीर्तन रूपी सेवा दिली. आता महाराजांविषयी थोडं सांगायचं झालं तर महाराज हे डेप्युटी इंजिनियर आहेत. विशेष म्हणजे ते पंडित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी योगाद्वारे अनेक लोकांना स्वास्थ्य दिलेले आहे. त्यांची दृढ इच्छा होती की मला कीर्तन करायचंय. खर तर गायनाचं थोडस अंग नसताना पण महाराजांची इच्छाशक्ती प्रबळ आणि गुरु अशोकानंद महाराज कडले यांच्या समोरही त्यांनी एक कीर्तन केलं होतं. महाराजांनी सांगितलं होतं आपण नक्की तुमचं पुढं कीर्तन ठेवू आणि त्यांनी आज जो अट्टाहास धरला की मला कीर्तन करायचंच आहे. तुका म्हणे भाव शुद्ध बरा तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. म्हणजेच आज जे त्यांनी कीर्तन जे केलंय त्या ठिकाणी त्यांचा भाव हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी ज्या अंगाने कीर्तन केलं आहे हा फक्त शुद्ध भावच माणूस करू शकतो. त्यामुळे गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील च्या वतीने महाराजांचे हार्दिक आभार धन्यवाद.